नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न उत्तरे बघणार आहोत। चला तर मग बघूया। पहिला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन आहेत भीमराव रामजी सकपाळ, दुसरा ऑप्शन भीमराव रामजी आंबेडकर। तर मित्रांनो, बाबासाहेबांचे मूळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावाचे होते। जेव्हा बाबासाहेब साताऱ्याला गेले त्यानंतर त्यांच्या शाळेत नाव दाखल केले, त्या काळी महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव हे गावाच्या नावावरून ठेवत असे आणि शेवटी कर असे लावत। त्यामुळे बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांचे आडनाव हे आंबेडवे या नावावरून शेवटी कर लावून स्वतःचे आडनाव हे आंबडवेकर असे नोंदवले। परंतु भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर हे त्यांचे शिक्षक होते। त्यांना आंबेडवेकर हे आडनाव उच्चारण्यास अडथळा यायचा, तर म्हणून त्यांनी बाबासाहेबांना त्यांचे स्वतःचे आंबेडकर हे आडनाव देण्यास सुचवले। तर बाबासाहेबांच्या संमतीने त्यांना होकार मिळाला। नंतर तेव्हापासून बाबासाहेबांचे सकपाळ या आडनावावरून आंबेडकर हे आडनाव पडले। त्यामुळे बाबासाहेबांचे आता पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे झाले। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन आहेत ए 14 एप्रिल 1889, ऑप्शन बी 14 एप्रिल 1890, ऑप्शन सी 14 एप्रिल 1891 साली, ऑप्शन डी यापैकी नाही। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 14 एप्रिल 1891 साली आंबेडकरांचा जन्म झाला। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्नी होत्या? ऑप्शन आहेत ए 1, बी 2, सी 3, डी 4। जर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बाबासाहेब आंबेडकरांना 2 पत्नी होत्या। पुढचा प्रश्न, भीमराव आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? ऑप्शन आहेत ए भीमा कोरेगाव या ठिकाणी, ऑप्शन बी महू येथे, ऑप्शन सी इंदोर, ऑप्शन डी सातारा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मध्य प्रदेश या राज्यात झाला। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन आहेत ए रमाबाई, बी भीमाबाई, सी रखुबाई, डी चिमणाबाई। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव हे भीमाबाई असे होते। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत किती गाणे बनले आहेत? ऑप्शन आहेत ए 25,000, बी 30,000, सी 40,000, डी 1 लाखापेक्षा जास्त। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत 1 लाखाहूनही जास्त गाणी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतले आहे? ऑप्शन आहेत ए वेरूळ, बी दापोली, सी ठाणे, डी नवी मुंबई। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दापोली। पुढचा प्रश्न आहे,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत ए चैत्यभूमी, बी बौद्धभूमी, सी वीरभूमी, डी समता स्थळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चैत्यभूमी. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान निर्मिती मागचा मुख्य उद्देश कोणता होता? ऑप्शन आहेत ए जातीभेद नष्ट, बी समाज क्रांती, सी अस्पृश्यता नष्ट, डी वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन आहेत ए कमलाबाई, बी रमाबाई, सी सविताबाई, डी यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सविताबाई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन आहेत ए सुमनबाई, बी रमाबाई, सी सईबाई, डी सोयराबाई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रमाबाई. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला? ऑप्शन आहेत ए 14 ऑक्टोबर 1951, ऑप्शन बी 14 ऑक्टोबर 1956, ऑप्शन सी 15 ऑक्टोबर 1960, ऑप्शन डी 15 ऑक्टोबर 1962. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते? ऑप्शन आहेत ए भारतीय अर्थशास्त्राचे, बी भारतीय विज्ञानाचे, सी भारतीय राज्यघटनेचे, डी अंतराळ संशोधनाचे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून आंबेडकरांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी कोठे झाला? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी नागपूर, सी दिल्ली, डी पुणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दिल्ली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला? ऑप्शन आहेत ए 1980, ऑप्शन बी 1990, ऑप्शन सी 1992, ऑप्शन डी 1995. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी 1990. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.